प्रधानांच्या राजीनाम्यानंतर विरोधकांनी हल्लाबोल केलाय. पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. देशामध्ये 150 पेपर फुटले असतील तर उत्तर प्रदेशमध्ये 20 प्रश्नपत्रिका फुटल्या. नोकऱ्या द्याव्या लागू नयेत म्हणून सरकारनं मुद्दामून प्रश्नपत्रिका फोडल्या होत्या. अखिलेश यादवांचा गंभीर आरोप. 12 वर्षांनंतर विद्यार्थ्यांनी सरकारला झुकवलं. मोदींना स्वतः राजीनामा द्यावा लागेल या भीतीनं प्रधानांचा राजीनामा. संजय राऊतांचा हल्लाबोल. जेनझींचा हा सर्वात मोठा विजय. जेनझी सरकार बनवू शकते आणि पाडूही शकते. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानं दाखवून दिलं. विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. मोदींना वाटलं आपली खुर्ची धोक्यात आहे. हे कळल्यानंतर राजीनामा झाला. वडेट्टीवारांचा हल्लाबोल. हीच भारताची ताकद आहे. आता राजीनामा झालाय. तरुण भारतीयांवर केलेल्या अमानुष लाठीमाराबद्दल भाजप सरकारकडून माफी मागितली जावी. त्या लाठीमाराचे आदेश कोणी दिले याची चौकशी व्हावी. सरकारच्या क्रूरतेच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या भारतीयांवरील सर्व एफआयआर मागे घेतले जावेत. या मागण्यांचा आदित्य ठाकरेंकडून ट्विट. प्रधान यांनी राजीनामा देऊन आगीमध्ये तेल टाकलंय. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा सरकारवर राग असल्याचं दिसतंय. विद्यार्थ्यांच्या निर्णयाला वंचितचा पाठिंबा असेल. प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. 12 वर्षांपासून अहंकाराच्या धुंदीमध्ये असलेल्या सरकारला झुकवण्यात अखेर विद्यार्थ्यांना यश. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पूर्णतः देशभरातील विद्यार्थ्यांचं यश. रोहित पवारांची भाजप सरकारवर टीका. सरकारला अखेर झुकावं लागलं. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. सोनम वांगचूक आणि युवकांच्या मागणीला यश. देशमुखांचं वक्तव्य. प्रधानांचा राजीनामा हे सरकारला उशिरानं सुचलेलं शहाणपण. खासदार निलेश लंकेंची प्रतिक्रिया. तर पेपर फुटीमध्ये सहभागी असलेल्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. लंकेंची मागणी. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे सरकार हादरलं. देशामध्ये पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाची ताकद दिसली. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राजू शेट्टींची प्रतिक्रिया. तर पेपर फुटी प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करा. लाठीचार्जची न्यायालयीन चौकशी करा. राजू शेट्टींची मागणी. प्रधानांच्या राजीनाम्यानंतर ठिकठिकाणी जल्लोष पाहायला मिळाला. पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. लोकशाहीचा विजय झाला म्हणत जंतर मंतरवर काँग्रेस जनता पार्टीचा जल्लोष. आंदोलनाद्वारे मोदी टर्ममध्ये पहिल्यांदाच मंत्र्याचा राजीनामा. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या नंतर अभिजित दिपकेंच्या आईनं अश्रू अनावर. अभिजित दिपकेंच्या कष्टाचं चीज झालं. दिपकेंच्या आईची प्रतिक्रिया. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अभिजित दिपकेंच्या घरासमोर जल्लोष. अभिजित दिपकेंच्या समर्थकांनी आई वडिलांना गुलाल लावत पेढे भरवले. प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कल्याणच्या फडके मैदानात जल्लोष. या संविधानाचा विजय झाल्याची आंदोलनकर्त्यांची प्रतिक्रिया. पालक आणि कार्यकर्त्यांनी नाचत घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला. पवारांच्या राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसेंकडून विद्यार्थ्यांचं अभिनंदन. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया. तर पंतप्रधान मोदींच्या स्टाईलनं व्हिडिओ बनवून विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या नंतर सांगलीमध्ये काँग्रेसकडून जल्लोष. फटाक्यांची आतषबाजी करत प्रधानांच्या राजीनाम्याचं स्वागत. देशातल्या युवकांचा विजय असल्याची प्रतिक्रिया. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर नागपुरातील संविधान चौकामध्ये तरुणांचा जल्लोष. मिठाई भरून आंदोलकांनी आनंद साजरा केला. प्रधानांच्या राजीनाम्यानंतर गोंदियाच्या देवरीमध्ये जल्लोष. विद्यार्थी आणि पालकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. आंदोलनाला यश मिळाल्याची भावना व्यक्त. प्रधानांच्या राजीनाम्यानंतर परभणीमध्ये जल्लोष. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर युवकांनी आणि नागरिकांनी आतषबाजी करत जल्लोष केला. अभिजित दिपके आणि सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी. आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या. टीईटी पेपरफुटी प्रकरणी दोघांना बिहारमधून अटक. मुख्य आरोपी विजेंद्र गुप्तासह साथीदार इंद्रजित सिंग उर्फ पिकू अटकेत. आरोपींमध्ये गुप्तासह पत्नी आणि साडूचाही समावेश. प्रकरणामध्ये आतापर्यंत 14 आरोपींना अटक. तिरंगा मोर्चासाठी मनसेची जोरदार तयारी. मुंबईतील 36 विभागांची राज ठाकरे यांनी घेतली बैठक. उद्या होणारा तिरंगा मोर्चा शांततेमध्ये झाला पाहिजे. राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना. अभिजित दिपकेंच्या बहिणीचं सुरक्षेसाठी राष्ट्रपतींना निवेदन. अभिजित दिपकेंच्या जीवाला धोका. बहीण स्नेहा वंजारेंचा दावा. दिल्ली पोलिसांवर आमचा विश्वास नाही. स्नेहा वंजारेंची प्रतिक्रिया. दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका. 27 जुलै रोजी सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाची मान्यता. आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जच्या विरोधात 2 स्वतंत्र याचिका दाखल. सुप्रीम कोर्टाचे व्हिडिओ शेअर करण्यावर अंतरिम बंदी. न्यायालय म्हणजे मनोरंजन वाहिनी नव्हे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दामध्ये ताशेरे ओढले. पूर्व परवानगीशिवाय कोर्टाच्या कामकाजाचे व्हिडिओ ऑडिओ सोशल मीडियावर टाकण्यास बंदी. टीईटी पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक. मुख्य आरोपी वीरेंद्र कुमार गुप्ताला बिहारमधून अटक. आरोपी वीरेंद्र गुप्ताला अटक केल्यानंतर पोलीस भिवंडीला घेऊन येणार. टीईटी पेपरफुटी प्रकरणामध्ये आतापर्यंत 12 जण न्यायालयीन कोठडीत. पुणे जिल्ह्यामध्ये 25 लाख मतदार वगळले जाण्याची शक्यता. स्थलांतरित मृत आणि अनुपस्थित मतदारांचा हिशोब बीएलओना द्यावा लागणार. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी नावं वगळलेल्या प्रत्येक मतदाराची माहितीही द्यावी लागणार. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे या मागणीसाठी लातूरमध्ये 27 जुलैला आक्रोश मोर्चाचं आयोजन.
वर्गीकरण झालंच पाहिजे या मागणीला घेऊन हा मोर्चा मोठ्या संख्येनं निघणार असल्याचं आयोजकांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. गडचिरोलीमधील माओवाद्यांच्या नावानं बॅनर्स आणि पत्रकं तयार करणाऱ्या दोघांना गडचिरोली पोलिसांनी केली अटक. मागच्या 2 आठवड्यामध्ये पांढऱ्या रंगाची पत्रकं आणि लाल कापडांवर माओवाद्यांच्या नावानं बॅनर तयार करून दहशत निर्माण करण्याचं काम या 2 इसमांनी केलं होतं. आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा. धाराशिवच्या कळंब इथल्या माने दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी. राज्यामध्ये चांगला पाऊस पडू दे, फडणवीसांचं साकडं. आषाढी एकादशी आणि सलग सुट्ट्यांमुळे तुळजाभवानी मंदिरामध्ये विशेष दर्शन व्यवस्था. आजपासून 29 जुलैपर्यंत भाविकांसाठी मंदिर 22 तास खुलं राहणार. गर्दी टाळण्यासाठी मंदिर संस्थांचा निर्णय. नाशिकमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज. म्हाडाच्या 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर. ऑनलाईन अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरू. शिर्डीमध्ये साई संस्थानच्या प्रसादालयामध्ये भाविकांसाठी 16 टन साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद. साईबाबांच्या मूर्तीला कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि तुळशीमाळांचा साज. साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. अर्नाळ्याच्या समुद्र किनाऱ्यावर मद्यपी तरुणाची हुल्लडबाजी. समुद्रातून बाहेर काढणाऱ्या जीवरक्षक आणि पोलिसांना केली धक्काबुक्की. मनाई आदेश असताना अतिउत्साही पर्यटकांकडून समुद्राच्या पाण्यामध्ये उतरून आपला जीवाशी खेळ सुरू. अकोल्यामध्ये अतिवृष्टीचा कहर. पांचरे इथे घरावर भूस्खलन. हरी उघडे यांचं घर मातीच्या ढिगाऱ्याखाली काढलं गेलं. 8 शेळ्यांचा मृत्यू. 4 कुटुंबांचं सुरक्षित स्थळी तातडीनं स्थलांतर. पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर डहाणू आणि तलासरी या 2 तालुक्यांमध्ये नुकसान. या नुकसानीची पाहणी आज जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केली. मला अजूनही पालकमंत्री आणि वनमंत्री म्हणून 42 महिने आहेत. अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना गणेश नाईकांचा इशारा. निफाडच्या चांदोरी सायकडा पूरग्रस्त भागाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी. पूरग्रस्तांची भेट घेऊन मदत कार्याचा घेतला आढावा. नुकसानीचे पंचनामे तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश. नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिलं जात असल्याची माहिती. निफाडमध्ये संततधार पावसाळ्यात द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखी वाढली. द्राक्ष बागांमध्ये पाणी साचल्यानं वेलींची मुळं चोकअप होण्याचा धोका. दमट वातावरणामुळे रोगांच्या प्रादुर्भावाची भीती. आगामी द्राक्ष हंगाम धोक्यात येण्याची शेतकऱ्यांनी व्यक्त केली चिंता.